जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही येऊन पोहोचले काड्यावरच्या गणपतीला माथेरानला. बघू शकता तुम्ही. आता आम्ही इकडनं आलो, इथं गाडी पार्क केले आणि इथून आमचा आता ट्रेक चालू होईल. तर इथं कसं यायचं आहे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलंच पुढे. तुम्ही इथून आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला बोर्ड दिसेल, त्या बोर्डनंतर तुम्हाला सरळ या ट्रॅकवरून जायचे आणि तुम्ही पोचाल काड्यावरच्या गणपतीला. तर चला जाऊ आपण आता. तर इथं जर तुम्हाला यायचं असेल काड्यावरच्या गणपतीला तर तुम्हाला सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे नेरळच आहे. आणि नेरळवरून जर तुम्ही उतरल्यानंतर तुम्हाला एस.टी भेटते तिथे. तर तिथे काय ते पर पर्सन हा 100 रुपये घेतला जातो. त्यानंतर ते तुम्हाला येऊन सोडतील इथे. तर तुम्ही सांगितला की कड्यावरच्या गणपतीला जायचे, तर आपण तर मागून सुरुवात केली, तिथं येऊन तुम्हाला सोडतील. नाही तर दुसरा एक मार्ग आहे, तो हा वरून जातो माथेरानवरून. तर तुम्ही वरती गेले माथेरानवरून, तिथून सुद्धा असा प्रकारे ट्रॅक जातो, त्याच्यावरून तुम्ही त्या साईडनं पोचाल. तर मी तिथं पुढे गेलो की तुम्हाला दाखवील तो ट्रॅक कुठनं येतो, जो की गणपतीच्या इथे येतो. तर आता पुढे आपल्याला पे फोर्ट पण दिसेल, तुम्हाला दाखवतो मी. आता आम्हाला कमीत कमी अर्धा तास झाला आम्ही चालतोय. आणि जर तुम्ही उन्हाळ्यात येत असाल तर बरोबर 3 ते 4 लिटर पाणी ठेवा, कारण की इथे मध्ये तुम्हाला कुठे पाणी भेटणार नाही. त्यामुळे पाणी बरोबर असू द्या. आणि इथे एक काळजी घ्या आल्यानंतर की इथे माकडे खूप असतात, तर आपली बॅग ही ते खेचतात, तर त्याची काळजी घ्या. बाकी तर अजूनपर्यंत आम्हाला दिसलेलं नाही एक पण माकड, पण पुढे असू शकतो. आणि कमीत कमी 1 तास तुमचा हा ट्रॅक होईल कड्यावरच्या गणपतीचा. आणि जर तुम्हाला पे फोर्टला जायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 तास तरी जातील, कारण की त्याच्या पुढे 1 तासाचा प्रवास असेल. फक्त एक सांगतो, इथे येऊन कचरा करू नका, कारण होऊ शकतं इथे तुम्ही असे इथे कचरा केलेला आहे. तर तुम्ही जे तुमच्याबरोबर आणताय ते तुमच्याबरोबर घेऊन जा. तर आता आम्ही इथे येऊन पोचलो आहे, तुम्हाला दाखवतो. बघू शकता इथून आम्ही आता आलो आहे. आणि आता ही पूर्ण टर्न फिरल्यानंतर आपण येऊन पोचतो इथे. आणि थोडाच पुढे गेलो की 2-3 मिनटामध्ये पोचू आपण. इथं आल्यानंतर आपल्याला दिसतं की समोर पे फोर्ट आहे, त्याच्याच बाजूला दिसत असेल हा चंदेरी फोर्ट. तिकडे कालावंतीनदुर्ग, प्रबलगड आणि पूर्ण ही सह्याद्रीची रांग. तर आता आम्ही इथे येऊन पोचलो. आता थोडं पोचलो आपण काड्यावरच्या गणपतीला पोचू. आणि तिथून पुढून एक रस्ता जातो, तो डायरेक्ट आपल्याला घेऊन जातो तिकडे पे फोर्टला. तो पण दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, आता आम्ही फायनली येऊन पोचले काड्यावरच्या गणपतीला. बघू शकता निसर्गाचा राजा काड्यावरचा गणपती. तर इथे येऊन पोचले आता आम्ही. तर इथून पुढे गेलं तर तुम्हाला पूर्ण गणपतीचा जो दिसतो आपल्याला व्ह्यू, तो इथनं बघायला मिळेल. थोडा 3 ते 4 मिनटं चालायचे आणि त्यानंतर तिथं. आता आपण पहिले तिथे जाऊन येऊ, मग इकडे जाऊ आपण. तर चला मग दाखवतो मी. तर मित्रांनो, आता आम्ही थोडा तिथं चालून आलो, तुम्हाला सांगितलं तसं. इथून आल्यानंतर आपल्याला दिसतं इथून काड्यावरचा गणपती. काड्यावर गणपतीचा आपल्याला पूर्ण व्ह्यू बघायला मिळतो इथने, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही येऊन पोचलो आहे. जो रस्ता फिरतो, हा जो रस्ता जातो हा पे फोर्ट जरी जातो. आपण इथून उतरल्यानंतर हा रस्ता ठीक जातो पे फोर्टला, आणि हा जातो काड्यावरच्या गणपतीला तिथे खाली. तर चला जाऊ. तर आम्ही तो पहिले व्ह्यू बघून आलो, म्हणजे इथून पूर्ण गणपतीचा व्ह्यू मिळतो, तिथे जाऊन आलो आम्ही. आता आपण एकदम गणपतीच्या पायाची जाणार आहोत, पायथ्याशी. तर चला. पावसाळ्यामध्ये तर खूप चांगलं, म्हणजे जर तुम्ही येत असाल तर पावसाळ्यात या, कारण पावसाळ्यामध्ये तो व्ह्यू बघायला मिळतो निसर्गाचा, एकच नंबर.
आता आम्ही दर्शन घेतलं आहे कड्यावरच्या गणपतीचा आणि आता निघू थोड्या वेळात, कारण की इकडनं डॉन आले बघू शकतो मी. तर इथं खूप माकडे आहेत, तर सांभाळून राहा. बॅग बिग आपली असेल तर बरोबरच ठेवा, कारण माकडांचं सांगता नाहीत कधी काय करतील ते, आणि ते देणारसुद्धा नाही. आणि आता आम्ही निघतो इथनं, बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही इथनं आपला परतीचा प्रवास सुरू होईल, हे बघू शकता. तर मित्रांनो, आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.